महाजनसंपर्क जनसंपर्क अभियान सुरू होतं. नेमकं काय कशा प्रकारचे राहणार आहे, किती कार्यकर्ते इन्व्हॉल्व राहणार आहे आणि नेमकं कशा प्रकारे कार्यकर्ते घराघरी जाऊन कशा प्रकारे नियोजन कसं. भारतीय जनता पार्टी ही मुळात कार्यकर्त्यांची पार्टी आहे. पक्षाचा संघटनात्मक आमच्या कार्यकारिणी आहेत, शहराची कार्यकारिणी आहे, त्यानंतर विधानसभेची कार्यकारिणी आहे, त्यानंतर वार्डाची प्रभागाची कार्यकारिणी आहे. 7 आमच्या जनआघाड्या, भारतीय जनता युवा मोर्चा, भारतीय जनता अनुसूचित जाती मोर्चा, भारतीय जनता महिला मोर्चा, ओबीसी मोर्चा अशा 46 आमच्या संघटना आहेत, त्या ज्या कार्यरत आहेत. यांच्या सर्व कार्यकारिणीची पदाधिकाऱ्यांची आमची यादी ही 5300च्या जवळपास आहे. 2158 बूथ आहे, सर्व बूथ प्रमुख आहे. एका बूथवर 20 जणांची आमची कार्यसमिती आहे. 31ची पाहिजे पण आम्ही सरासरी 20ची पकडलेली आहे. असे 734 आमचे शक्ती केंद्र आहेत आणि 734 शक्ती केंद्र प्रमुख आहेत. हे सर्व मिळून सरासरी 32,000 कार्यकर्ते उद्या सकाळी 8 वाजता नितीनजी गडकरी, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे आणि आमचे प्रभारी कैलासजी विजयवर्गीय यांच्या आणि सर्व आमदारांच्या नेतृत्वात आम्ही घरोघरी महाजनसंपर्क करणार. सकाळी 8 वाजतापासून तर 12 वाजेपर्यंत हा जनसंपर्क चालणार. भाऊ, लोकसभेमध्ये पण अशा प्रकारचं अभियान राबवण्यात आलं पण काही फायदा झाला नाही पक्षाला. नेमकं आता पुन्हा एकदा तुम्ही पक्षाला फायदा झाला आहे. तुम्ही जर टक्केवारी चेक केली तर मागच्या वेळेसपेक्षा मागच्या 54 पॉईंट कितीतरी टक्के आम्हाला मतं मिळाले होते. ह्या वेळेस 54.60% टक्के मिळाले आहे. म्हणजे थोडासा टक्केवारी मतदानाची वाढलेली आहे. 2 लाख मतं जर गहाळ झालेले नसते, 33,000 मतं जर डिलेट झालेले नसते तर आमच्या मतांची टक्केवारी वाढली असती आणि माननीय साहेबांचा जो विजय आहे हा 4 लाखाच्या जवळपास मताधिक्याने विजय झाला असता.